श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्षामध्ये जर तुमच्या घरी अचानक हे पक्षी आले किंवा हे जीव तुम्हाला दिसले तर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्याचे काय संकेत तुम्हाला मिळतात याविषयी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर खूपच महत्त्वपूर्ण संकेत मिळतात, यांच्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. बघा, यावर्षी पितृपक्षाची सुरुवात 18 सप्टेंबरपासून झालेली आहे आणि 2 ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्यासोबत पितृपक्षाचं समाप्ती होईल. भारतीय संस्कृतीच्या शास्त्राच्या अनुसार जेव्हा कोणी व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्याला यमलोकात जावे लागते. यमलोकात जाण्याचा मार्ग खूपच कठीण असतो. मृत्यू जेव्हा त्या व्यक्तीचे श्राद्ध तसेच पिंडदान करतात तर त्यांच्या यमलोकात जाण्याचा मार्ग सोपा होऊन जातो. जेव्हा आपण मनुष्य आपल्या पितरांसाठी पृथ्वी तलावर भोगप्रसाद चढवतो, श्राद्ध तर्पण घालतो, तेव्हा काही जीव व प्राणी याचं ग्रहण करतात. या प्राण्यांद्वारे ग्रहण केला गेलेला भोग मनुष्यांच्या पितरांना प्राप्त होतो, ज्याने की आपले पितृ यमलोकात जाण्याच्या मार्गात ते भुके राहत नाहीत. पितृपक्षाच्या या दिवसामध्येही तुम्ही तुमच्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना नाना प्रकारचे सात्विक भोजनाचे भोग अवश्य द्यावं आणि या अन्नविधीला प्राण्यांना जीवांना भोजनाच्या स्वरूपात प्रदान करावं. पुराणांच्या अनुसार पितृपक्षामध्ये पितृगण पिंपळाच्या वृक्षाच्या माध्यमातून पृथ्वी लोकावर वास करण्यास येतात आणि आपल्या परिजनांना भेटतात. आपल्या कुटुंब परिवारातील सदस्याद्वारे दिल्या गेलेल्या मान सन्मानाने तेच संतुष्ट होऊन पुन्हा ते पितृलोकात निघून जातात. फक्त हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे खूप जास्त महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये जो मनुष्य आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण व कर्म करतो तो श्रेष्ठ फळाची प्राप्ती करतो. याच कारणामुळे पितृपक्षांना श्राद्ध पक्ष बोलले जाते. जर पितृपक्षाच्या महिन्यामध्ये तुमच्या घरी हे 3 जीव येतात तर त्यांना शुभ संकेत समजले जाते. तुमचे पितृगण तुमच्या द्वारे केले गेलेले श्राद्ध आणि पिंडदानाने अत्यंत संतुष्ट आहेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद प्रदान करीत आहेत. बघतो मानले की जाते की मृत्यूनंतर जे शरीर प्राप्त होते ते वायू रूपात असते. त्या रूपाला कोणताही मनुष्य पाहू शकत नाही. हे वायुरूपी शरीर पाणी जीवांच्या माध्यमातून पृथ्वीलोकात भ्रमण करते. यासाठी बोलले जाते की पितृपक्षात दरवाजाला आलेल्या कोणत्याही प्राणीजीवाचा अनादर करायचा नाही. त्यांच्यामध्ये तुमच्या पितरांचा वास असू शकतो. यामागे जाणून घेऊया ते कोणते प्राणी व जीव आहेत ज्यांना आपल्या घरी आल्याने खूप शुभ मानले जाते. सर्वात पहिला जीव आहे कावळा. बघा, गरुड पुराणाच्या अनुसार मनुष्याचं पूर्वज कावळ्याच्या रूपात धारण करून आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी अवतरित होतात. पितृपक्ष दरम्यान जर कोणत्या पिंपळाच्या झाडावर कावळा बसलेला दिसून येतो तर हा खूप शुभ संकेत समजला पाहिजे. जर कोणता कावळा पितृपक्षाच्या श्राद्धाच्या दिवशी तुमच्या घरी येऊन बोलू लागला, तुमच्याद्वारे दिले गेलेले भोजन आणि पाण्याला ग्रहण करतो तर हा सर्व संकेतापैकी सर्वश्रेष्ठ फळ देणारे संकेत आहे. तुमचे पितृगण तुमच्यावर अत्यंत संतुष्ट आहेत, तसेच तुमच्याद्वारे दिला गेलेला सन्मान आणि भोगाने ते प्रसन्न आहेत आणि तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत असे मानले जाते. तर पितृपक्षामध्ये कावळ्याला घरी येऊन भोजन ग्रहण करणे हा संकेत आहे की तुमच्या जीवनात सर्व समस्यांचा अंत आता होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये खुशी व समृद्धी येणार आहे. परंतु जर पितृपक्षामध्ये कोणता कावळा तुमच्या घरी येऊन जोरजोरात ओरडू लागतो तर तुम्हाला समजले पाहिजे की तुमचे पितृगण तुमच्यावर खूप नाराज आहेत. तुम्हाला त्यांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध कर्म केले पाहिजेत, नाहीतर पितृदोष भयंकर स्थिती उत्पन्न होते. दुसरा जीव आहे कुत्रा. जर पितृपक्षामध्ये श्राद्ध तसेच पितरांच्या पूजेदरम्यान दरवाजात कोणता कुत्रा अचानक प्रकट होतो तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे. तुमचे पितृ कुत्र्याच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलेले आहेत. दरवाजात आलेल्या कुत्र्यासोबत वाईट व्यवहार करू नये आणि चुकूनही दांडक्याने मारू नये, त्याला पळवून लावू नये, नाहीतर तुमचे पितृ तुमच्यावर क्रोधित व नाराज होऊन जातील. या उलट दरवाजात आलेल्या कुत्र्याला नमस्कार करून त्यास भोजन खायला द्यायचं आहे आणि तुमचे पितृ तुमच्यावर अवश्य संतुष्ट होतील. पितृपक्षाच्या दिवसामध्ये दरवाजात कुत्र्याचे येणे हा शुभ संकेत आहे. तुमच्या सर्व दोषांचा नाश झालेला आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही अत्यंत मंगलमय होईल. बघा, तिसरा जीव आहे गाय. जर पितृपक्षाच्या दिवसामध्ये दरवाजात गाय येते तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात. फक्त आपणास सांगू इच्छितो की गायीच्या रूपात येणारे पितृ व त्या घरातील व्यक्ती खूप पुण्यवान असतात. तुमच्या पूर्वजांनी आपल्या जीवनात खूप पुण्य कमवले आहेत जर ते गायीच्या रूपात तुमच्या दरवाजात प्रकट होतात तर या सुख समृद्धीचा संकेत समजला पाहिजे. यासाठी दरवाजात आलेल्या गौमातेला तुम्ही कधीही अपमान करू नये.
तिचा आदर करा आणि नमस्कार करून तिला भोजन द्या. भक्त हो, अत्यंत महत्त्वाचं हे ध्यानात ठेवा की अशा वेळी दरवाजात आलेल्या गोमातेला तातडीने हात जोडून आपल्या मनातील इच्छेला प्रकट करायच्या आणि तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल, यामध्ये कोणतीच शंका नाही. तसेच भक्त, जर तुम्ही दरवाजात आलेल्या गाईला गुळ भाकरी व चपाती भरविता तर तुम्हाला तिचे कित्येक पटीने अधिक शुभ फळप्राप्ती होतील. फक्त जर पितृपक्षाच्या दिवसात तुमच्या स्वप्नात कोणी प्राणी जीव मनुष्याच्या वाणीमध्ये बोलताना दिसून येतो तर यास खूप मोठा अशुभ संकेत समजला पाहिजे. हा संकेत हा दर्शवतो की तुमचे पितृ तुमच्यावर खूप दुःखी आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. अशा वेळी तुम्हाला तुमच्या पितरांचे श्राद्ध तसेच तर्पण करायचे आहे, जेणेकरून तुमच्या पितरांना मुक्ती मिळू शकेल. तर बघा, मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल. खूप आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन